जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल, तुमच्या घरात महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, तर ही माहिती शेवटपर्यंत ऐका. कारण 1 मार्चपासून एसटीच्या सवलतीच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. आत्तापर्यंत काय होतं? महिलांना 50% हाफ तिकीट मिळायचं, 60 वर्षांवरील ज्येष्ठांना 50% सूट आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास. फक्त आधार कार्ड दाखवलं की काम व्हायचं. पण आता तसं होणार नाही. सरकारच्या लक्षात आलं की काही लोक बनावट कागदपत्र वापरून सवलती घेत होते, जन्मतारखेत बदल करून नियमात बसत होते. म्हणून आता आधार कार्ड एकटं पुरेसं राहणार नाही. आता सवलत हवी असेल तर एक नवीन कार्ड काढावं लागणार आहे. हे कार्ड म्हणजे NCMC कार्ड, म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे कार्ड नसल्यास महिलांना हाफ तिकीट मिळणार नाही, ज्येष्ठांना सवलत मिळणार नाही, कंडक्टरलाही काही करता येणार नाही. आता 2 नियम लागू झाले आहेत. पहिला नियम, सवलतीसाठी अधिकृत NCMC कार्ड आवश्यक. दुसरा नियम, कार्ड मशीनवर तपासलं जाईल. जर कार्ड नसेल तर थेट पूर्ण तिकीट आकारलं जाईल आणि चुकीची माहिती आढळली तर बसमधून उतरवण्याचा अधिकारही दिला आहे. म्हणूनच ही बाब हलक्यात घेऊ नका. हे कार्ड कुठे काढायचं? तुमच्या जवळच्या ST डेपोमध्ये विशेष काउंटर सुरू आहेत. फक्त आधार कार्ड, एक फोटो आणि नाममात्र शुल्क घेऊन जा. कार्डची किंमत साधारण 19 रुपये आहे. सुरुवातीला 100 रुपयांचा रिचार्ज असतो. पुढे 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येतो. जर तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून सवलत मिळू शकते. मित्रांनो, मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवट. म्हणून सरकार आता कडक अंमलबजावणी करणार आहे. उद्या अचानक बसमध्ये वाद व्हावा, पूर्ण तिकीट भरावं लागू नये म्हणून आजच जवळच्या डेपोमध्ये जाऊन कार्ड काढा. तुमच्या घरातील आई, बहीण, आजी आजोबा यांना ही माहिती नक्की सांगा. हा निर्णय योग्य आहे का, की यामुळे सामान्य लोकांना त्रास होईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.